मंत्रिमंडळ विस्तार होऊन उलटले 24 तास, अजूनही मंत्री खात्यांच्या प्रतीक्षेत. तीनही नेते वेगवेगळ्या ठिकाणी. बैठक होणार कधी हा प्रश्न. असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपलं नाही ना. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळांकडून जाहीर नाराजी व्यक्त. बुधवारी भुजबळांचा मेळावा. कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष. आधी मंत्रिमंडळात नाव आहे असं सांगितलं होतं, मात्र काल अचानक नाव कोणी कापलं? सुधीर मुनगंटीवारांचा सवाल. शिंदे आणि फडणवीसांना अडकवण्याचे आदेश संजय पांडेंनी दिले होते. एसपी सरदार पाटलांचा दावा. स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतच्या हाती. लाडक्या बहिणी आणि बळीराजासाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद, तर बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद. सोमनाथ सूर्यवंशींच्या पार्थिवावरती परभणीत अंत्यसंस्कार. अंत्यसंस्काराला मोठी गर्दी. मृत्यूची चौकशी करण्याची दलित संघटनांची मागणी. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळांना स्थान मिळालेलं नाही. तर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळांना स्थान मिळालेलं नाहीये आणि यावरून छगन भुजबळांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. आयुष्यामध्ये मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, मात्र छगन भुजबळ संपला नाही असा आक्रमक पवित्राच भुजबळांनी घेतलेला आहे. आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी महायुतीला घेरलंय. मंत्रिमंडळातून डावललं. भुजबळांचा संताप. नाराज आहे. भुजबळांचा आक्रमक पवित्रा. असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपलं नाही. भुजबळांचा थेट नेतृत्वालाच इशारा. आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नव्या चेहऱ्यांना संधी दिली, पण ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा मात्र मंत्रिमंडळात समावेश केला नाही. 1992 पासून काँग्रेस राष्ट्रवादीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा भुजबळांचं मंत्रिपद कायम होतं. मात्र यंदा पहिल्यांदाच भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्याबद्दल भुजबळांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. नाराज आहे. चला ठीक आहे. चला पुढे काय. आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, पण छगन भुजबळ संपला नाही असं भुजबळांनी सुनावलंय. अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता. मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. काल संध्याकाळपासून बोलणं झालंय कारण का मंत्रिपद मिळत नाहीये. पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपलं नाही ना. एकीकडे छगन भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे विरोधकांनी भुजबळ आणि सत्ताधाऱ्यांना डिवचलंय. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही एकत्र असिस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे. त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि प्रत्येक वेळी कुठलीही जबाबदारीचा जेव्हा विषय असायचा तेव्हा अर्थातच पहिलं नाव हे माननीय भुजबळ साहेबांचं असावं. भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं. ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ती आम्ही भविष्यात ती पाहत राहू. फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसतंय. नाराजी ही किती मोठ्या प्रमाणावर आहे. भुजबळांसारखा सुधीर भाऊंसारखे ज्येष्ठ नेते या मंत्रिमंडळात नाही. मला वाटतं पक्षांतर्गत राजकारणाचे बळी यूज अँड थ्रो हे सगळं याच्यातून दिसलेलं आहे. भुजबळांची नाराजी दूर करू अशी सारवासारव राष्ट्रवादीसह महायुतीच्या नेत्यांकडून केली जाते. मला असं वाटतं माननीय अजित पवारजी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य निर्णय करेल, योग्य स्थान त्यांना देईल आणि मला वाटतं की त्यांचं स्थान आमच्या महायुतीमध्ये मोठं आहे
आणि राष्ट्रवादी पक्ष सुद्धा मोठा आहे. तर मला वाटतं की अजितदादा याबद्दलचा खऱ्या अर्थाने चांगला विचार करतील. ठीक आहे ना, आम्ही जे नाराज झालेले आहेत भुजबळसाहेब सन्मान्य नेते आहेत, नक्कीच आम्ही सगळी मंडळी भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि शेवटी आमच्या सृष्टीने सुद्धा त्यांच्याबद्दल काय करावं हे ठरवून ठेवलेलं असावं असं मला वाटतं. भुजबळ हे राष्ट्रवादीतले एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. खरं तर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं, पण अजित पवारांनी भुजबळांना जोर का धक्का धीरे से दिलाय. आता भुजबळांची नाराजी अजित पवार आणि त्यांचे नेते कशी दूर करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंत्रिपद हुकल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. मंत्रिमंडळामध्ये माझं नाव असेल असं मला सांगण्यात आलं होतं, पण त्यानंतर माझं नाव का कापण्यात आलं असा सवाल सुधीर मुनगंटीवारांनी केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे नाराज सुधीर मुनगंटीवार आज कामकाजामध्ये सहभागी झालेले नाहीयेत. तर नितीन गडकरी यांच्याशी त्यांनी जवळपास 2 तास चर्चा केली आणि त्यावेळेला नाराज मुनगंटीवारांची नितीन गडकरींनी समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांना वेगळी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं, एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना काल ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मला फक्त माहीत नाही. प्रदेशाकडून तुमचं नाव गेलं होतं, मात्र ते केंद्राकडून कट झाला. कुठला नेता याच्यासाठी जबाबदार असेल? थेट प्रश्न तुम्हाला काय वाटतं, कुठं काय घडामोड झाली असेल? हे तर बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजीच सांगू शकते, कारण मी दिल्लीत जात नाही, फार थंडी मग मानवत नाही म्हणून मी जात नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मित्रपक्षांना स्थान मिळालेलं नाहीये, त्यामुळे मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आता मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना ठेंगा. महायुतीवर मित्रपक्षांची उघड नाराजी. निवडणूक झाली की मग तुम्ही आमच्या संलग्न नाही असं म्हणायचं आणि साईड पटरीवर त्यांना ढकलून द्यायचं. आमच्या पाठीमागे समाज आहे आणि या समाजाला तोंड दाखवण्यासाठी आम्हाला काहीतरी ताकद आपण दिली पाहिजे. मित्रपक्षांची नाराजी कशी दूर करणार? राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे विश्वासार्ह शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल. या विस्तारात मित्रपक्षांना स्थान मिळेल अशी आशा महायुतीच्या मित्रांना होती, मात्र मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणांना होती. मविया सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात राणा दाम्पत्यानं थेट भूमिका घेतली, मात्र त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलंय. त्यामुळे नाराज रवी राणा नागपूरहून थेट अमरावती दाखल झाले. माजी खासदार नवनीत राणांनी सोशल मीडियावर एक सूचक रील पोस्ट केले. जिंदगी है, समुंदर को क्या गम है वो बता भी नहीं सकता, और पानी बनकर आंखों में आ भी नहीं सकता. जिंदगी है और लड़ाई जारी है. रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्यावरून संजय राऊतांनी टोले हाणण्याची संधी साधून घेतली. नाव ऐकलं मी आता, रवी राणाही अमरावतीमध्ये गेले, असे अनेक आहेत. आणि असं कळलं की अडीच वर्षाचा फॉर्म्युला आहे. खरं म्हणजे त्यांनी 6 महिन्याचा फॉर्म्युला केला असता तर सगळ्यांना मंत्रिपद मिळाली असती. दुसरीकडे भाजपनं विधान परिषदेच्या आमदारकीची संधी दिलेले सदाभाऊ खोत मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र त्यांच्याही अपेक्षांवर पाणी पडलंय. महायुतीनं मित्रपक्षांचा विचार केला नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. तिन्ही पक्षांनी करायला पाहिजे होतं, पण काय होतं की निवडणुकीच्या काळामध्ये मोठे पक्ष सगळ्या घटक पक्षांची बैठक बोलवतात, त्या एरियामध्ये त्यांची ताकद असली की मग त्यांना बोलवून कामाला लावतात.
आणि निवडणूक झाली की मग तुम्ही आमच्याशी संलग्न नाही, मग तुम्ही भाजपशी संलग्न नाही, तुम्ही ह्याच्याशी संलग्न नाही असं म्हणायचं आणि साईड पटरीवर त्यांना ढकलून द्यायचं. तर हे योग्य आहे असं मला निश्चितपणानं मला तरी वाटत नाही. महायुतीचा आणखी एक घटक पक्ष असलेला रामदास आठवलेंचा पक्ष मंत्रिपद मिळेल या आशेवर होता, मात्र मंत्रिमंडळ विस्तारात ते कुणाला आठवलेच नाही. एक जर आरपीआयला एक मंत्रिपद राज्यमंत्रीपद तरी द्यायला होतं, परंतु ते मंत्रिपद आम्हाला त्यांनी आश्वासन दिल्यानंतर ते दिलेलं नाही आहे. त्यामुळं लवकरच आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि राहिलेली 4 मंत्रिपदं आहे त्याच्यामध्ये तरी आमची वर्णी लागावी, कारण आमच्या पाठीमागं समाज आहे आणि या समाजाला तोंड दाखवण्यासाठी आम्हाला काहीतरी ताकद आपण दिली पाहिजे. आता मित्रपक्षांची ही नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या समोर उभं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.